लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जातेगाव ग्रामपालिकेच्या अतिक्रमणाबाबत उपोषणकर्त्याला दिलेल्या आश्वासनाला दाखवली केराची टोपली। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी व घरकुल लाभार्थ्यांनी दुसऱ्याला दिलेल्या घरकुलाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी जातेगाव ग्रामपालिकेसमोर कडुबा महाले यांनी आमरण उपोषण केलं होतं। परंतु त्यांना ग्रामपालिकेने लेखी आश्वासन दिल्याने कडुबा महाले यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते। परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण व इतर मागणीच्या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखवल्याचं चित्र समोर आलं आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जातेगाव येथील कडुबा महाले यांनी काही दिवसापूर्वी जातेगाव ग्रामपंचायतीला जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत व ज्या लाभार्थ्यांना शासकीय घरकुल मिळाली आहेत त्यांनी सदर घरकुल दुसऱ्याला विकले, भाड्याने दिले आहे, त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात जातेगाव ग्रामपंचायत समोर ग्रामपालिकेच्या विरोधात आमरण उपोषण केलं होतं। परंतु सदर ग्रामपालिकेचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नसून अद्यापर्यंत कोणतेही अतिक्रमण काढण्यात आलं नाही व घरकुल लाभार्थ्यांनी दुसऱ्याला घरकुल विकले। त्या जागेवर 3 मजली इमारत असून देखील जातेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपालिका अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। जातेगाव ग्रामपंचायत कडुबा महाले यांच्या तक्रार अर्जावर व लेखी आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं आहे। तरी ग्रामपालिकेने जर त्वरित कारवाई केली नाही तर पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा कडुबा महाले यांनी दिला आहे। मी कडुबा कचरू महाले, राहणार जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। आज मी नांदगाव पंचायत समितीला आलो आहे। याचं कारण असं की मी गेल्या 4/3/2025ला जातेगाव ग्रामपालिकेपुढे 2 मुद्दे घेऊन उपोषण केलं होतं। पहिला मुद्दा होता जातेगाव ग्रामपालिके गावठाणातील जे अतिक्रमण ते हटवण्यात यावं। दुसरा मुद्दा होता जे शासकीय घरकुल आहे त्याची अवैधरित्या विक्री केलेली आहे, म्हणजे उसनवार पैसे घेऊन कोणी बॉन्डवर अशा पद्धतीने ती विक्री आपसात विक्री केलेली आहे। तर त्याची चौकशी करून तो अहवाल देण्यात यावा यासाठी मी उपोषण केलं होतं। परंतु जातेगाव ग्रामसेवकने वेळोवेळी मनमानी कारभार करून म्हणजे टाळाटाळच केलेली आहे। आम्हाला कुठलाही अहवाल दिलेला नाही। मला त्यांनी मला सांगितलं होतं तोपर्यंत मी थांबलो। परंतु त्याच्यानंतर त्यांनी असे उडीची उत्तर दिले की बाबा पोलीस येणार आहे, पोलीस सदर अतिक्रमणाची चौकशी करणार आहे। म्हणजे वेळ काढूपणा करतं जातेगाव ग्रामसेवक। कारण तिथले सरपंच हे एक म्हणजे आदिवासी समाजातले अशिक्षित बाई आहे आणि तिचा गैरफायदा जातेगाव ग्रामपालिकेचे हे ग्रामसेवक घेत आहे असा मला त्यांच्यावर ठाम त्यांना असा माझा त्यांचा ठाम आरोप आहे। कारण मी बऱ्याच वेळा त्यांना अर्ज दिले होते, त्यांच्या निदर्शनास आणून दिले की आपल्या गावठाणामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले, परंतु ग्रामसेवक आणि तिथले कर्मचारी असू किंवा सदस्य असू कुठलेही ठोस पावलं उचलत नाही। त्यासाठी आम्ही 8 नंबर उतारा या त्याला विचारणा केली असती, बाबा का आज हे तुझं पत्र्याचं घर आहे, हे कोणत्या ठिकाणी? तर त्यानं सांगितलं की मी हे घर 50,000 रुपयात विकलेलं आहे, हे शासनाचं घर आहे, त्यानं 50,000त विकलेलं आहे। आज रोजी त्याच्या ठिकाणी एक 3 मजली इमारत उभी आहे, परंतु यांनी कुठलीही चौकशी अजून त्या इमारतीची कोणी ग्रामपालिकेने म्हणजे ग्रामसेवकने ते अहवाल देणार होते। त्यांना सांगितलं होतं की या घरकुलाचा असा अनागोंदी कारभार चालू आहे, विक्री चालू आहे। त्यांच्या आम्ही निदर्शनासही आणून दिलं, परंतु त्यांनी आम्हाला अहवाल 8 दिवसाच्या आत देण्याचं कबूल केलं होतं, परंतु अद्याप त्यांनी आम्हाला कुठलाही अहवाल दिलेला नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.